महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वसमत बस स्थानकाचे काम संत गतीने, शाळकरी मुले व प्रवाशांचे हाल। पावसामुळे खड्डे भरल्याने चिखलामुळे प्रवासी त्रस्त। आगार प्रमुखांचे याकडे दुर्लक्ष। वसमतचे जुने बसस्थानक तोडून नवीन बसस्थानक इमारतीचे काम सुरू झाले असून जुने बसस्थानक तोडण्यात आले। बसस्थानकाचे नवीन इमारतीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडून रखडलेले होते। बसस्थानक येथे तयार करण्यात आलेल्या तात्पुरते प्रवासी निवाऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। कसेबसे करून नवीन बसस्थानक बांधकाम सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळाले असून जुने बसस्थानक तोडण्यात आले। बसस्थानक मधील परिसरातील रोडवर पावसामुळे खड्डे पडलेले आहेत। त्या खड्ड्यात पावसामुळे पाणी साचल्याने तसेच बसस्थानक परिसरात चिखल झाल्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे। तात्पुरते प्रवासी निवाऱ्याचे काम धातुरमातून निकृष्ट दर्जाहीन असल्याने प्रवाशांना पुरेसे होत नसल्याने प्रवाशांना उपयोगी होत नाही। प्रवासी व शाळकरी मुले नेहमी निवाऱ्याच्या बाहेर उभे असताना दिसून येतात। बस स्थानकाचे काम सुरू झाले त्यात खोदकामातून निघालेल्या मुरुम तसेच वेस्ट मटेरियल नेण्याचे काम एका स्थानिक गुत्तेदाराला देण्यात आले। गुत्तेदार संबंधित कामातून शेकडो ब्रास मुरुम वेस्टेज मटेरियल तेथून नेताना दिसून येत आहे, परंतु बसस्थानकात साचलेले पाणी व चिखलात वेस्टेज व मुरुम टाकून खड्डे बुजवण्यासाठी गुत्तेदार व आगार प्रमुख उदासीन असल्याचे दिसून येत आहे। बस स्थानकातील खड्डे बुजवल्यास शाळकरी मुले व प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल। संबंधित प्रकरणात आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवासी व नागरिकांतून बोलले जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी मुनिरुद्दीन फारुकी, वसमत, हिंगोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।